कन्नड सोयगाव मतदारसंघाचे विद्यमान आमदार उदयसिंग राजपूत आणि जिल्हा प्रमुख राजू राठोड यांची किन्ही गावामधून हकलपट्टी करण्यात आली। मराठा आरक्षणासंदर्भात कोणतीही भूमिका घेतली नाही, गावकऱ्यांचे प्रश्न सोडवत नाही, केवळ उद्घाटनाकरता फिरतात असा आरोप गावकऱ्यांनी त्यांच्यावरती लगावलाय। या प्रकरणाबाबत कन्नड सोयगाव मतदारसंघाचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आपली प्रतिक्रिया दिली। त्यात त्यांनी म्हटलंय की तुम्हीच मतदान देऊन त्यांची निवड केली, त्यामुळे त्यांना हकलावून लावू नका, आपल्यातच बदल करून योग्य व्यक्तीची पुन्हा निवड करा। तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुमच्या भावना दुखवण्याचा आलेली नाही। पहिली गोष्ट तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही। आता काय झालं की आता उदाहरणार्थ मागे 24 तारखेपर्यंत बंदी होती किंवा त्याच्या होती, तर आपण आता मी बंदी नाही, पण बंदीच केलेली ना। आरक्षण दिलं बंदी आहे ना, आरक्षण आता या तुम्ही गावात गावागावात विषय राहिला ना। मला उद्या मी तुमच्या गावामध्ये बोलवलेलं आहे, सकाळचं लग्न आहे, मला ते बोलवले, मला उद्या सांगा ते बॅनर हटवू ना, पहिले मग येतो ना मी गावात, पहिली ती बॅनर हटवू ना, मी गावात येतो याचं काम नाही। नाराज होऊ नका, काही अडचणी तुमच्या भावना सुद्धा एखादा शब्द मांडाल पाहता जमाना गेला मंडळ संपलं का सर्व संपलं, तर हे एक शब्द वापरायला आणि एक मांडायला आम्हाला किती तिथं बसावं लागतं तरी काही मिळत नाही आम्हाला। पत्र देऊन मोकळे होऊन जायला भाऊ, तुम्ही दिले नुसतं पत्र दिलेलं आहे तुम्ही। आपल्याला काही मोठी गोष्ट नाही, कंटिन्यू कर, काही मोठी गोष्ट नाही। गावाच्या भावना दुखवण्याकरता मी आलेलो आवाज उठवायला पाहिजे ना। मी सांगतो बच्चू कडू या दोन लोकांना लावून धरले, असं म्हणणं आहे की नुसतं मी मांडून दिलं म्हणजे होऊन गेलं बा सर्व। तुम्हाला मराठा समाधान मतदान करेल नाही का? तुम्हाला लीड कसं काय भेटली एवढी? इतकी लीड ना तुम्ही निवडून आले ना। याच्या पुढे मी बोलू शकत नाही, मी खोटं बोलत नसतो, म्हणून खोटं बोलत नसतो, कारण की प्रत्येक समाजाला न्याय मिळायला पाहिजे असं म्हणणं। म्हणजे दोन लोक श्रीमंत, सर्वच लोक श्रीमंत नाही, असं सर्वांना न्याय मिळायला पाहिजे। तो आरक्षण स्टेट गव्हर्नमेंटचं आहे, ते भारताचं आहे, ते समजून घ्या। ते काही माझ्या घरचं का तुमच्या घरचं थोडी नाही। मित्रांनो, किन्हीमध्ये उदयसिंग राजपूत यांना हकलण्यात आलेलं आहे अशी व्हिडिओची क्लिप फिरते। मला एकच गोष्ट मराठा समाजाला सांगायची आहे की मित्रांनो, मी मराठा आरक्षणासाठी 1.5 वर्षापूर्वी राजीनामा दिला होता आमदारकी संपण्याच्या अगोदर, आणि माझ्या विरोधात जाऊन तुम्ही या माणसाला मतदान केले। आता त्याला कशाबद्दल हकलताय? काही लोक असेही आहेत जे म्हणतात की उदयसिंग राजपूत बैल झालाय। अरे तो बैल केला कोणी? कारण की मतदान तर तुम्हीच केलं ना, पाकिस्तानच्या लोकांनी केलं नाही। सडपड विमा मीच दिला, बँकेतून पीक कर्ज मी काढून देतो, MSCBचे लफडे मी मिटवले, DP खराब झाली, हर्षवर्धन जाधवला फोन करा। मतदान कोणाला करताय तुम्ही? आणि मग अशा वेळेला अगदी राजपूत समाजाचं का होईना, त्यांचे जातीचे प्रमाणपत्र मी काढून दिले आणि त्यांनी आमच्या जातीचा माणूस म्हणून उदयसिंगला आमदार केला। काही ओबीसीना राग आला की आमच्या माणसाला हाकलून दिलं मराठ्यांनी। अरे बाबा, तुमच्या माणसाला हाकलून दिलं तर मग तुमच्या माणसाने काम काय केलं? दिली का सडपड? दिला का विमा? करतो का काही तो काम? तो काम काही करत नसताना तुम्ही त्याला बाबा बनवून ठेवलाय। आणि आता काही लोक म्हणतात तो बहीण झालाय। माझं एकच म्हणणं आहे, कोणाला बहीण म्हणू नका, कोणाला काही म्हणू नका, आणि कोणाला हाकलत पण बसू नका। आपल्या स्वतःमध्ये परिवर्तन करा। जे काम करतात त्यांच्या पाठीमागे उभं राहिलं तर तुमचं काम होईल। हर्षवर्धन जाधव आमदार धडक पेट्रोल पंप बांधत नाही, आज साधं घर नाही राहिला, कार्यकर्त्यांच्या घरी राहतोय। माझी आई माझा पुतण्या सांभाळतोय, तरी सुद्धा लोकांचं काम करण्यामध्ये मागं पुढे बघत नाहीये का? कारण की ते केलंच पाहिजे, तो आमचा धर्म आहे।
हा मतदारसंघ पुढीसोड मतदारसंघ म्हटलं जातं. कुठलं काही पुढे सुटतात, चिलुडी तर भैसुडी. कार्यकर्ते माझ्याकडे आहेत किंवा नाही आहेत, प्रत्येक गावात माझे माणसं बूथ सांभाळतील किंवा नाही सांभाळतील हे बाकीचं जाऊ द्या. पण सर्वसामान्य मतदारांनो एक लक्षात ठेवा की जर हर्षवर्धन काही असेल पदावरती तर तुम्हाला काय भेटतं हे तुमचा अनुभव तुम्हाला सांगेल. त्यामुळे निवडणुकीच्या काळात कोण काय पुढे सोडते, काय व्हॉट्सअपवर चालतं, काय फेसबुकवर चालतं, त्याला गोळी घाला, स्वतःला वाचवा आणि स्वतःचं कल्याण करून घ्या, जेणेकरून तुमचं कल्याण होईल. बाकी सगळ्या गोष्टी झूट आहेत.